नमस्कार, चला तर आज आपण आंबा नारळ वडी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी दीड नारळ किसून घेतलेला आहे, काळी पाट काढून। 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 2 आंब्याचा गर घेतलेला आहे, ज्यूस घेतलेला आहे। त्यासाठी आता आपण पटकन आंबा नारळ वडी बनवणार आहोत। हे साहित्य आहे आणि 2 चमचे आपण हे साजूक तूप परतण्यासाठी घेणार आहोत। चला तर आपण आता लवकर सुरुवात करूया। त्यासाठी प्रथमतः मी पॅन स्वच्छ करून घेऊया आपण, कारण गोड बनवायची आहे ना आपल्याला आंबा नारळ वडी। त्यासाठी स्वच्छ पॅन धुवून पुसून घेतलेला आहे मी। आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। त्याने आपली आंबा वडीला चकाकी येईल आणि खायला पण छान लागेल। त्यासाठी आता आपण हे आंबा ज्यूस टाकून घेऊया। हापूस आंबा आहे हा। त्यासाठी आता आपण छानसं असं हलवून घेऊया। त्यानंतर थोडासा कमी झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये साखर आणि खोबरं टाकून घेणार आहोत। आपल्याला असंच 10 मिनिटे 15 मिनिटे असं हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता कमी झालेला आहे आपला आंब्याचा रस। त्यामध्ये आता आपण साखर टाकून घेऊया। ते मी 1 वाटी साखर टाकलेली आहे। छानसं आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे। बघा, साखर टाकल्याच्या नंतर आपलं रसाचा रंग थोडा बदललेला आहे। बऱ्यापैकी साखर विरघळलेली आहे। त्यामध्ये आता आपण लगेचच खोबरं घालून देऊया। कारण हे सगळं मिक्स झालं पाहिजे ना आपल्याला। त्यामध्ये खूप छानसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 10 मिनिटे। तुम्ही बघू शकता मिश्रण छान असं झालेलं आहे, म्हणजे गोळा होतोय, काढायला हरकत नाही। इथे मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे। ताटाला सर्व बाजूने तूप लावून घेतलेलं आहे। तर आपल्याला हे मिश्रण सगळं या परातीत ओतायचं आहे। अशा प्रकारे मी टाकून घेतलेलं आहे ताटामध्ये। आता हे मिश्रण मी छानसं आपलं चौकोन बनवते आहे याचा। चला तर अशा प्रकारे मी थापून घेतलेलं आहे। आता हे मी 3 तास ठेवणार आहे असंच। त्याच्यानंतर आपण काप करून घेणार आहोत। सुकल्याच्या नंतर मग मी तुम्हाला दाखवते आंबा नारळ वडी। सुकून झालेला आहे, आपण कापून घेऊया।
अशा प्रकारे आपली आंबा नारळवडी तयार झालेली आहे आणि तुम्ही आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आवडले असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.